डोनाल्ड ट्रम्प तात्या अमेरिकेचं प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्राध्यक्ष. तात्या प्रेसिडेंट तर आहेत, पण त्यांना बनायचं आहे द ग्रेट प्रेसिडेंट. पण तात्याला जडलाय खोटं बोलायचा छंद. तात्या निब्बार खोटं बोलायला लागल्यात. खोटं बोलाय मधला एखादा नोबल असता तर तात्याच्या घरी ढिगच लागला असता. फेकण्यात तर तात्या एकदम माहिर. त्यांना फेकू ट्रम्प तात्या ही नावच पडलंय. खोटं बोलणं म्हणजे तात्याचा जन्मसिद्ध अधिकार. ही काय तात्या सोडायला तयार नाहीत. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात जरा तणावाचं वातावरण. तात्यांनी साधला डाव आणि सोडलं खोटं पिल्लू. तात्या म्हणाले, रात्रभर माझ्या प्रशासनानं भारत आणि पाकिस्तानच्या प्रशासनासोबत संवाद साधला. म्हणाल मिसाईल पेक्षा चांगल्या गोष्टीची देवाणघेवाण करू म्हणजे व्यापार करू. तात्या पुढं म्हणाल, माझ्या एका वाक्यावर दोन्ही देशामध्ये सहमती झाली आणि शांती कायम झाली. वा तात्या वा, मानलं बर का. कोटेश्वर महाराजाचं उष्ट पाणी बिनी पेलता का काय? तात्याचं खोटं ऐकून आपलं विदेश मंत्रालय संतापलं आणि थेट तात्याला फायलावर घेऊन हिशोबच केला. विदेश मंत्रालय थेट म्हणालं, काश्मीरच्या मुद्द्यावर आम्हाला तिसऱ्या पक्षाकडनं मध्यस्थीची गरज नाही. गोरा पान असणारा तात्या एका दणक्यात काळवंडला. आता तुम्हीच बघा की फेकू ट्रम्प तात्या कवा कवा खोटं बोलल्यात. तात्यानं दावा केला युक्रेनला $500 बिलियन कर्ज दिलंय. पण खरं सांगायचं तर तात्यानं युक्रेनला फक्त $124 बिलियन कर्ज दिलंय. तात्याचं दुसरं खोटं आहे का? तात्या म्हणतात, मला इतिहासातली सगळ्यात जास्त मतं पडली आणि निवडून आलो. पण तात्या, ती जॉर्ज बुश नाना आठवतात का? त्यांना 2005 मध्ये 92% मतं पडली होती. तुमच्यापेक्षा जास्त की हो. आता खोटं नंबर 3 आहे का? तात्या एकदा म्हणाल, जानेवारी महिन्यात 6 नागरिकांना हमासच्या कैदेतनं म्हणजे तावडीतनं मी सोडवलं आणि बायडन अण्णानं एकाला बी सोडवलं नाही. पण खरं सांगायचं तर 2023 मध्ये हमासच्या तावडीतनं 105 नागरिकांची सुटका झाली होती. शेवटी ही ट्रम्प तात्या आहेत. पारावर बसून झालझाल गप्पा मारणं आणि झाक्या हाणणं तात्याला लय आवडीचं. पण तात्या, ही भारत आहे, जागेवर हिशोब करतो, कळलं का? ब्युरो रिपोर्ट, साम TV.